राजकीय, सामाजिक, आध्यात्मिक, शैक्षणिक, शेतीविषयक बातम्यांसाठी आदर्श भारत माझा सदैव न्याय हक्कासाठी आपल्यासोबत. भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचार विचारांना प्रथम अभिवादन करतो. आजच्या पत्रकार परिषदेमध्ये आलेले मान्यवर, उपस्थित मान्यवर यांचं स्वागत करतो. गेल्या 10-15 वर्षामध्ये मी पनवेल शहराचा युवा नेता म्हणून काम करत असतो आणि काम करत असताना सामाजिक न्यायमंत्री राष्ट्रीय अध्यक्ष रामदासजी आठवले साहेब यांनी मला हे शहर प्रमुखपद घोषित केले. सर्वांसोबत मान्यवरांसोबत ते पक्ष घोषित झालेला आहे. परंतु आजच्या 2-3 दिवसाची न्यूज असून पाहिली की शहर पद पनवेल शहराला असून दुसरं पद देण्यात येत आहे. असं बेकायदेशीर जो काही विषय चालू आहे त्याला माझी हरकत आहे आणि मी हे शहर प्रमुख जो पद आहे तो आत्ताच 1 वर्षापूर्वी घेतलेला आहे आणि मी उत्कृष्ट पद्धतीने करत असताना माझ्यावर हा अविश्वास दाखवून त्यांनी हे कृत्य केलेलं आहे, त्याचं मला विरोध आहे. जय भीम, जय श्रीराम. नवीन नियुक्ती करण्यापूर्वी आपल्याला बरखास्तीचं काय पत्र किंवा नवीन नियुक्ती जाहीर केल्याचं पत्र रामदासजी आठवले यांच्याकडून प्राप्त झालेलं आहे का? हे बघा, मला ॲक्च्युली कुठल्याही प्रकारची घोषणा पत्राद्वारे काय माहिती कुठलीही न करता अचानक हा जो प्रश्न माझ्यासमोर आलेला आहे त्यामुळे त्यांच्या या कृत्याला माझा विरोध आहे आणि कुठल्याही आणखीन कार्यकर्त्यावर असा अविष्कार दाखवण्यात न यावा अशी माझी त्यांच्यावर. विश्रामगृहामध्ये आज एकूण किती नियुक्त्या जाहीर, पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर आणि सन्मान सोहळा संपन्न झाला? एकूण किती नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या? विश्रामगृहामध्ये सन्मान सोहळा विधानसभा अध्यक्ष विजय गायकवाड यांचा झाला आणि 16 नियुक्त्या देण्यात आल्या. त्याच्यामध्ये तालुक्याच्या नियुक्त्या आहेत, महानगरपालिका क्षेत्रातल्या काही नियुक्त्या आहेत, शहराच्या नियुक्त्या आहेत. त्याच्यामध्ये प्रामुख्याने जे सचिव आहेत 2, अशा 16 नियुक्त्या देण्यात. एकूणच जर बघितलं तर फक्त पनवेल शहर अध्यक्ष पदावरती जी निवड झाली आहे त्याच्यावर आक्षेप आहे. रायगड जिल्हा कार्यकारिणी असेल, पनवेल कार्यकारिणीमध्ये मतभेद आहेत का, गटतट आहेत का, याच्यावर कशा प्रकारचा भविष्यात मार्ग निघेल आणि एकच पनवेल शहर अध्यक्ष कशा प्रकारे आपण मार्गी लावा? बघा, पनवेल शहराचे शहराध्यक्ष म्हणून प्रवीण जाधव हे आजही आहेत, उद्या पण राहतील आणि अगोदर पण तेच होते. तोंडी आदेश साहेबांनी दिल्यानंतर त्यांना तशा प्रकारे देण्यात आलेला आहे. त्यांच्या नियुक्तीला साधारण 8-9 महिने झालेले आहेत. जो पनवेलला वासुदेव बळवंत फडकेचा जो प्रोग्राम केला होता तिथे आठवले साहेब स्वतः आले होते. त्या सोहळ्यामध्ये त्यांनी शहर प्रमुख म्हणजे शहराध्यक्ष म्हणून सत्कार देखील त्यांचा केलेला आहे. त्या व्हिडिओ क्लिप पण आहेत. असं नाही आता जी 2-3 दिवसापासून जी नियुक्तीचं पत्र किंवा आमच्या कानावरती येतो का बाबा अशा पद्धतीची नियुक्ती झाली, ती बोगस नियुक्ती आहे, बेकायदेशीर नियुक्ती आहे, घटनाबाह्य नाही आहे. त्यांना आता तुम्ही त्यांना प्रश्न विचारला तर त्यांना कुठल्याही प्रकारचा कुठला नोटीस नाही दिली का बाबा तुम्ही या पदावरती कुठल्या प्रकारचं त्यांचं काम व्यवस्थित नाही वाटलं किंवा काय त्यांना शंका म्हटली तर त्यांना त्या पत्रव्यवहार करायला पाहिजे होता. तसा कुठला पत्रव्यवहार केला नाही. प्रमुख प्रभारी मनीष गायकवाड म्हणून मी स्वतः इथे आहे आणि महानगरपालिके क्षेत्राचे कार्याध्यक्ष आहेत, मोहन सर आहेत आणि प्रभू जाधव आहेत, ते उपाध्यक्ष आहेत महानगरपालिकेचे. आमचे दादा निकमे सचिव आहेत. म्हणजे आम्ही पनवेलमधून जिल्ह्यावर देखील काम करणारे आमचे लोक आहेत. त्यांना विश्वासात घेऊन माझं म्हणणं या सगळ्या गोष्टींचं निवारण करायला पाहिजे होतं आणि ही जी नियुक्ती केलेली आहे ही आम्ही असं समजतो ही बेकायदेशीर नियुक्ती आहे, बोगस नियुक्ती आहे आणि त्या नियुक्तीला माननीय आठवले साहेब मान्य करणार नाही आणि आठवले साहेबांची या विषयावरती चर्चा होणारच आहे. आणि ते जे प्रवीण जे आहेत, मला आशा आहे जी प्रवीण जे आहेत त्यांना ते तिथे ठेवतील. आपण जी बोगस नियुक्ती म्हणता निलेश सोनवणे यांची पनवेल शहर अध्यक्ष पदी करण्यात आलेले आहे, तर या नियुक्तीचे स्वतः पनवेल महानगरपालिका जिल्हाध्यक्ष प्रभाकर कांबळे यांनी हे पत्र दिलेलं आहे. त्याचबरोबर आपल्या प्रदेशाचेही कार्यकारिणी सदस्य होते. मग ही नियुक्ती बोगस कशी काय? बघा, त्यांनी कुठे नियुक्ती केली, कशी केली ते मला माहीत नाही किंवा त्या नियुक्तीच्या मताशी आम्ही सहमत नाही म्हणून आम्ही इथं बसलेलो आहे. आम्ही प्रमुख प्रभारी म्हणून जेव्हा साहेबांनी आमच्याकडे जबाबदारी दिलेली आहे
अध्यक्ष असताना प्रमुख प्रभारी दिलेले. आता पत्रकार बांधवांनो तुम्हाला माहिती आहे प्रभारी कुठे असतात आणि का देतात, म्हणजे इथलं वातावरण तुमच्या लक्षात आलेलं आहे. आमचं म्हणणं एकच आहे का जी नियुक्ती तुम्ही शहर अध्यक्ष असताना कशी काय देऊ शकता, कारण की कार्यकाळ 3 वर्षाचा कमीत कमी 3 वर्षानंतर इलेक्शन लागला गेला जातो आणि टोनी साहेबांनी नियुक्ती दिलेली आहे आणि त्या नियुक्तीचा आम्ही त्यांना लेटर पण दिलेलं आहे. मीडियासमोर तो लेटर सादर केला जाईल. भविष्यात दुसरी तुमची प्रेस कॉन्फरन्स असेल त्या प्रेस कॉन्फरन्सला तो लेटर तुमचा नियुक्तीपत्र तुम्ही त्यांना दाखवा साहेब, तो नियुक्तीपत्र देण्यात येईल. तुम्ही फोटो पण दाखवू शकता. नाही म्हणजे ते आहेत ना, आहेत ते. आता जो आपण प्रश्न विचारलेला आहे तसेच पनवेल शहराचा जो काल परवापासून जो प्रश्न यांनी चिघळवण्याचा प्रयत्न केलेला आहे. जे कोणी आहेत कार्यकर्ते नेते मंडळी आहेत तिथली, त्यांनी काय केलं, विश्वासात न घेता आपण एखाद्याला त्याची पार्श्वभूमी पण चेक करत नाही. पार्श्वभूमी तरी चेक केली पाहिजे. आपण एखाद्याला पद देतो तो कितपत पक्षामध्ये काम कार्यरत आहे का, त्या चळवळीमध्ये कार्यरत आहे का, तर अशी पार्श्वभूमी चेक करून जर आपण एखाद्याबरोबर पदाधिकारी असताना तो पद देणे हे मला वाटतं जरा बरोबरच नाही आहे. हे घटनेला धरून नाही पक्ष. पद तुम्हाला द्यायचं आहे, एखाद्या माणसाची नियुक्ती करायची आहे, तर तुम्ही त्या पदावर दुसरा आहे का, त्याच्याशी संगमत केलं आहे का, तो किती वर्षे त्या पदावर आहे, या सगळ्या बाबी चौकशी नीट त्या चौकटीत बसून तुम्ही ती चौकशी करून योग्य निर्णय घ्यायला पाहिजे. तुम्ही ते तसं चौकशी करत नाही. हे सगळं लोकशाहीवर चाललेलं हे पक्ष आहे, हे हुकुमशाहीवर चाललेला पक्ष नाही आहे. इथं काय होतं की पनवेलमध्ये असं वाटतं की हुकुमशाही काही लोकांची आहे या संदर्भात, की उठलं सुटलं आपण पद द्या, अरे पण त्यांची पार्श्वभूमी बघा, ते काम करतात का बघा, असं काय करत नाही ते. आता आम्ही जरी पदनियुक्त्या केल्या तरी ही लोक जुने जाणते आहेत, काम करणारी पोरं आहेत, काम केलेली पोरं आहेत, त्याच्यामुळे आम्ही त्यांच्या पदनियुक्त्या केल्या. आणि त्या शहराध्यक्ष पनवेल शहराध्यक्ष हा 15-20 वर्ष युवा शहराध्यक्ष म्हणून काम पाहत होते. बरं 8-9 महिन्यापूर्वी साहेब आले होते तेव्हा त्यांची नियुक्ती त्यांनी स्वतः केलेली आहे, पत्रक प्रभाऱ्यांनी दिलेलं आहे तेव्हा त्यावेळेस. त्याला 8-9 महिने झाले. पण विश्वासात न घेता ही जी नवीन नियुक्ती पुण्याची केलेली आहे ती ग्राह्य धरली जाणार नाही आहे. आणि आमचे शहर अध्यक्ष म्हणून आम्ही पनवेलचे प्रवीण जाधवच राहतो. नाही.